हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। तर कटिंग कसं करायचं हे मी दाखवणार आहे। त्या अगोदर हे बघू शकताय मी माप घेते आपल्या ब्लाउजचे। तर माप काय काय आहेत तर ते मी पुढे कटिंग करताना सांगणारच आहे। तर त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि असेच ब्लाउजच्या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी इंटरेस्टेड असाल, शिकायचे असतील, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचे जे बेल आयकॉनचं बटन आहे तर ते ऑल वरती ठेवा, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि अगदी सोप्या भाषेत मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। हे बघा, इथं मी ब्लाउज घेतलेला आहे, ब्लाउज पीस अंतरून घेतलेला आहे आणि उंची जी आहे तर ती आपल्या ब्लाउजची आहे 14.5। त्याच्यामध्ये मी एक ॲड केलेला आहे 1 इंच शिलाई मार्जिन। तर 15.5 इंच उंची घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथं 9 इंच गळ्याचं मार्किंग सुद्धा केलेलं आहे। त्याच्यानंतर पूर्ण शोल्डर घेतलेला आहे 6 आणि मुंडा उंची घेतलेली आहे मी इथं 6 इंच। तर मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर 9 इंच आपल्या छातीचा चौथा भाग आणि पुढे 1.5 ते 2 इंच मी मार्जिन घेतली आहे आणि 1.5 इंचावरती हे बघा मुंड्याची गोलाई दिलेली आहे। आणि आता हा पाठीमागचा पार्ट आपला कट करून मार्किंग करून झालेला आहे। त्याच्यानंतर मी इथं कट करून घेतलेला आहे आणि आता पाठीमागचा भाग ठेवूनच आपल्याला पुढचा भाग टाकून घ्यायचा आहे। तर आता पुढचा भाग कसा बसतो हे बघून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता मी डायरेक्ट इथं कपड्यावरती कटिंग करून घेते। तुम्ही पेपरवरती कटिंग केलं तर मग तर काही अडचण येणार नाही, पण आता मला सवय झाली। तर हे बघा, इकडे आपल्याला 2 इंच मार्जिन ठेवायचं आहे, परंतु इथे 1 इंच मार्जिन राहते। तर मी इथं काय करणार आहे, सध्या त्याला मी असंच घेणार आहे आणि नंतर मी ज्या वेळेला स्टिचिंग करणार आहे त्यावेळेला मी इथं पुढे 1 इंच आणखी ॲड करून घेणार आहे, स्टिचिंग करून घेणार आहे। तर इथं बघा 1 इंच मुंड्याची गोलाई दिली आणि आहे असंच ॲज इट इज मार्किंग करून घेतलं। गळ्याचं मार्किंग 5.5 इंचावरती करून घेतलं आणि गळ्याची गोलाई देऊन घेतलेली आहे 2.5 इंच रुंदी। त्याच्यानंतर इथं बघा 4 इंचावरती आपण टक्स टाकून घेतला आहे। पुढे वरती 4.5 इंचचा पॉईंट घेतला आणि पुढे 2 इंच ठेवून हे बघा गोलाई आपण 2 इंचावरती देऊन घेतलेली आहे आणि प्रिन्सेस कटचा अशा प्रकारे आपण आकार दिलेला आहे। तर खूप सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट ब्लाउज, काही एवढं अवघड नाही। तर तुम्ही या अगोदर सुद्धा माझे पेपर कटिंगचे सुद्धा खूप सारे व्हिडिओज आहेत, पेपर कटिंगचे प्रिन्सेस कट ब्लाउजचे। तर ते जर पाहिले नसतील तर ते सुद्धा एकदा पाहून घ्या। तर एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आता सांगण्यापेक्षा तुम्ही जर व्हिडिओत व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट बघितला तर लगेच लक्षात येऊन जाईल। इतक्या सोप्या पद्धतीने एकदम 5 मिनिटात कटिंग होऊन जाते। तर आता मी प्रिन्सेस कटचा भाग हे बघा अशा प्रकारे कट करून घेते गोलाकार। तर तिथे 2 इंच आपण ठेवलेला आहे अंतर। हे बघा, हे जे मी कट करते ते 2 इंच आणि उभा टक्स जो आहे तर तो 4.5 इंचाचा आहे। तर हे झालं प्रिन्सेस कटचा पुढचा भाग सुद्धा कट झालेला आहे। आता राहिलं फक्त बाही आणि हे बघा पाठीमागचा गळा पण मी लगेच काढून घेते। 2.5 इंच रुंदी आणि उंची आहे तर ती 8.5 ते 9 इंच उंची आहे गळ्याची। गोल आकार दिलेला आहे आणि इथं अशा प्रकारे आता मी इथं कट करून घेते। तर प्रिन्सेस कट ब्लाउजमध्ये एवढं सोपं आहे आणि शिवायला पण वेळ लागत नाही। तर त्याच्यानंतर व्यवस्थित गळ्याचा आकार देते, थोडंसं गोल आकार घेतला। आता राहिली आपली बाही। तर बाही सुद्धा मी लगेच कट करून घेते। पुढचा हे बघा हा भाग राहिला होता तर त्या भागातून बाही मी कट करून घेणार आहे लगेच। तर आता इथं 4 फोल्डमध्ये आपलं जे कापड आहे तर ते 4 फोल्ड केलेलं आहे आणि उंची घेतलेली आहे बघा, हे बघा 5.5 आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच उंची वाढवलेली आहे आणि आपलं दंडघेर आहे तर तो 5.5 आहे। त्याच्यानंतर 2.5 इंच कॅप हाईट दिली आणि हे बघा मुंड्याची गोलाई 7.5 इंचावरती घेतली आणि गोल असा आकार दिला मुंड्याचा। आता पुढचा आकार जो आहे तर तो मी स्टिच करताना देत असते। आता हे बघा साईडला तर थोडंसंच राहिलेलं आहे शिलाई मार्जिन, आपल्याला खाली तर काही जॉईंट करायची गरज राहिलेली नाही, फक्त आपल्याला वरती जॉईंट करायला लागतं। तर हे बघा एवढंच वरती मी जॉईंट करणार आहे आणि व्यवस्थित जे आहे तर ते आपलं शिलाई मार्जिनसाठी बाहीला येऊन जाणार आहे। तर ते पण मी आतमध्ये ठेवून टाकलेलं आहे, स्टिचिंग करताना मी ते स्टिच करून टाकणार। त्याच्यानंतर राहिला आपलं गळ्याच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। लगेचच गळ्याच्या पट्ट्या मी ज्या वेळेला कटिंगला बसते त्यावेळेला सगळं एकदमच कटिंग करून घेत असते, त्यामुळे ब्लाऊज आपला लवकर स्टिच करून होतो। वरती म्हणजे मशीनवरती आपण बसल्याच्या नंतर ते पट्ट्या काढा, ह्या पट्ट्या काढा, परत 3-3 वेळेला उठा, याचं काही झंझट ठेवायचंच नाही। अशा प्रकारे आता मी गळ्याच्या पट्ट्या काढून घेते। गळ्याच्या पट्ट्या काढल्याच्या नंतर लगेचच पाठीमागचे कमरेची पट्टी आणि पुढच्या ज्या कमरेच्या पट्ट्या असतात त्या पुढच्या
आपण क्रॉसपट्टी लावत नाही, त्याच्यामुळं पुढं पण आपण पट्ट्याच लावून घ्याव्या लागतात. तर ह्या ज्या पट्ट्या आता मी कट केल्यात त्या पट्ट्या होत्या बघा आपल्याला हुक लूपची पट्टी, ती सुद्धा काढून घेतलेली आहे. व्यवस्थित आपल्याला तेवढ्या कपड्यामध्ये मॅनेज कसं करायचं हे बघा, या म्हणजे ब्लाऊजवरती शिकून जातो आपण असं व्हिडिओमधून बघून. तर आणि वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउजेस आपल्याकडे स्टिचिंगसाठी येत असतात. तर हे बघा इथं आता फोल्ड करून घेतलेलं आहे कापड. तर आता पाठीमागची एक पट्टी काढून घेते आणि पुढच्या 2 पट्ट्या, म्हणजे खाली आपण प्रिन्सेस कटला खाली 2 पट्ट्या लावत असतो ज्या वेळेला क्रॉसपट्टी नसते त्यावेळेला. आता इथे क्रॉसपट्टी नाही त्यामुळं खाली 2 पट्ट्या लावाव्या लागतात आपल्याला. तर स्टिचिंगचे सुद्धा बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही बघितले नसतील तर बघून घ्या. आणि मी हा ब्लाऊज डायरेक्ट कट केलेला आहे ब्लाऊज पीसवरती आता सवय झाली आहे त्यामुळे डायरेक्ट कट केलं तरी काही अवघड वाटत नाही आणि फास्ट होतं. आणि तुम्हाला पण पेपर कटिंग जर पाहायची असेल तर ते पण अवेलेबल आहे आपल्या चॅनलवरती. आणि तुम्हाला कुठल्या म्हणजे साईजचं पेपर कटिंग करून पाहिजे किंवा कुठल्या साईजचा व्हिडिओ बघायचा आहे हे मला कमेंटमध्ये सांगत चला. मला तुमच्या कमेंट वाचायला आवडतं आणि तुमच्या कमेंटवरतीची उत्तरं द्यायला, म्हणजेच की त्यावरती व्हिडिओज बनवायला पण आवडतं. बरं, आणखीन 1-2च्या कमेंट आहेत, त्यांचे व्हिडिओज बनवायचे आहेत. मी काढलेले आहेत त्यांचे व्हिडिओज. म्हणजे एका ताईंची कमेंट आहे की ड्रेसच्या पूर्ण जे आपले मापं असतात ड्रेसेसचे त्याचं पण एक व्हिडिओ बनवायचा आहे. एका ताईंची कमेंट आहे की कुर्ती स्टँड कॉलर कुर्तीचं कटिंग दाखवा, ते पण मी स्टिचिंग कटिंग दाखवणार आहे. तर तुम्ही असेच व्हिडिओज मला कमेंट करत चला की तुम्हाला नेमकं कुठले पाहिजेत, तर ते मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. खाली कमेंट करत चला मला प्लीज, म्हणजे मला पण समजेल की तुम्हाला कुठला हवा आहे ते. त्याच्यानंतर बघा हाच ब्लाऊज टाकून आपण दुसरा मी ब्लाऊज कट करणार आहे. याच कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि कशा प्रकारे ब्लाऊज आपल्याला टाकावं लागतं हे तुम्हाला लक्षात येईल, त्यासाठी मी हा पण ब्लाऊज दाखवते तुम्हाला. म्हणजे असं बसत ना, जिकडून ज्या साईडने बसेल त्या साईडने आपल्याला फक्त बसवावा लागतो ब्लाऊज. जास्तीत जास्त कापड आपल्याला व्यवस्थित उरवण्याचा म्हणजे व्यवस्थित पुरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. उरवून पण आपल्याला काही करायचं नाही, फक्त त्या ब्लाऊजला व्यवस्थित पुरावा कापड असं आपल्याला कटिंग करायचं आहे. तर इथे बघा मी दोन्ही ब्लाऊज कट करून दाखवलेले आहेत, येलोवाला पण आणि हा पण ब्लाऊज गुलाबी पण. आणि दोन्ही ब्लाऊज व्यवस्थित कट करून स्टिच करायचे आहेत आपल्याला. तर हे पण दाखवलेलं आहे व्हिडिओ, तुम्ही व्यवस्थित बघा. तर आता हे पण मी कट करून घेते. तर त्याच्यानंतर बाहीला मी पुढे सुद्धा सोडलेलं आहे, याच्यामधून पण आपल्याला पट्ट्या काढायच्यात व्यवस्थित. तर मैत्रिणींनो, या अगोदर आपण जे कटोरी ब्लाऊजचे वगैरे सगळे पॅटर्न बनवलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. आणि आपल्या चॅनलवरती येत चला, रेग्युलर व्हिडिओ तुम्ही बघत राहिलात तर तुम्हाला नक्कीच घरी बसून ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग शिकता येईल. ज्या मैत्रिणी बाहेर जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी हा खूप छान असा ऑप्शन आहे घरच्या घरी. आणि तुम्ही बाहेरचे जरी ब्लाऊज नाही घेतले तरी तुम्ही घरचे जरी ब्लाऊज कटिंग करून स्टिच केले तरी तेवढे तुमचे पैसे वाचतात. तर हे बघा अशा प्रकारे आता ब्लाऊज बाहीसुद्धा आपल्याला डबल फोल्ड करून टाकायचे आहे आणि साईडला आता दोन्ही बाजूला कमी पडते तर ते तिथंसुद्धा मी आता इथे हे बघा हे कापड जे आहे तर ते वरचं एक्स्ट्राचं त्रिकोणमधलं ते कापड मी इथे कट करून जॉईंट करून ठेवणार आहे. ह्याला म्हणजे स्टिचिंग करताना मी जॉईंट करून घेत असते. त्याच्यानंतर आता इथे बघू शकता गळ्याच्या पट्ट्या आपण काढून घेत आहोत. अशा प्रकारे गळ्याच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. जेवढ्या लागत आहेत तेवढ्या पट्ट्या काढून घेतल्या मी. आणि हे बघा साईडचं कापड जे उरलेलं आहे खालचं तर ते कापड आता पाठीमागच्या आपल्याला ह्याला लावून घ्यायचं आहे. कमरेच्या पाठीमागची जी पट्टी असते तर ती पट्टीसाठी हे बघा मी अशा प्रकारे काढून घेते. म्हणजे एका 80 सेंटीमीटर ब्लाऊजमध्ये 36 मापाचा ब्लाऊज छान बसलेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.